नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संपूर्ण परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न घेणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला मग चालू करू. पहिला प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाने बिहारच्या पापूर ग्रामपंचायत येथे स्मार्ट ग्रामपंचायत नावाच्या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन केले? ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्रालय. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्याने केळी महोत्सव आयोजित केला होता? केळी महोत्सव आयोजित केला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, बुरहानपूर. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने शहरी स्वच्छता धोरण सुरू केले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ओडिशा. ओडिशा या राज्याने शहरी स्वच्छता धोरण सुरू केले आहे. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने स्टॅच्यू ऑफ वननेस ते स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत क्रूझ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश राज्याने स्टॅच्यू ऑफ वननेस ते स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत क्रूझ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या देशाचे नाव FATFच्या आर्थिक गुन्हे वॉच लिस्टमधून काढण्यात आले आहे? ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, UAE या देशाचे नाव FATFच्या आर्थिक गुन्हे वॉच लिस्टमधून काढण्यात आले आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारत टेक्स 2024 हा आतापर्यंतचा सर्वात मोठा जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला होता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यानंतरचा प्रश्न, अगालेगा बेट कोणत्या देशात आहे? अगालेगा बेट. तर याचे उत्तर आहे मित्रांनो मॉरिशस. ऑप्शन क्रमांक बी, मॉरिशस देशात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्प PMP हा द्विराष्ट्रीय जलविद्युत प्रकल्प कोणत्या 2 देशांमधील आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, भारत आणि नेपाळ या 2 देशांमधील हा प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न, गल्फ ऑफ टोंकिन घटना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, व्हिएतनाम युद्धाशी संबंधित आहे. गल्फ ऑफ टोंकिन घटना, व्हिएतनाम युद्ध. पुढचा प्रश्न, पेट्रोलियम मंत्रालयाने अलीकडेच लॉन्च केलेले इथेनॉल 100 इंधन सध्या किती राज्यांमध्ये उपलब्ध आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, 5 राज्यांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि तमिळनाडू या 5 राज्यांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी कोणता दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, 27 मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी स्टार्ट 2024 हा अवकाश कार्यक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे?
तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी इस्रो. इस्रो या संस्थेने सुरू केलेला कार्यक्रम आहे स्टार्ट 2024. पुढचा प्रश्न, कोणता देश वंश आधारित भेदभाव सामना करण्यासाठी विधेयक मंजूर करणारा पहिला देश बनण्यास तयार आहे? खालीलपैकी कोणता देश वंश आधारित भेदभाव समान करण्यासाठी विधेयक मंजूर करणारा पहिला देश बनण्यास तयार आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी फ्रान्स. त्यानंतरचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 साठी पात्र ठरलेला एकमेव भारतीय वेट लिफ्टर कोण बनले आहे? पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरलेली एकमेव भारतीय वेट लिफ्टर कोण बनले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी मीराबाई चानू. मीराबाई चानू हे बनले आहे. पुढचा प्रश्न, लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती बनली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी HDFC बँक. लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक HDFC बँक आहे. पुढचा प्रश्न, मिनामी टोरिशिमा बेट कोणत्या महासागरात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी पॅसिफिक महासागरामध्ये हे बेट आहे मिनामी टोरिशिमा. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने ग्लोबल इंडिया AI समिट 2024 आयोजित केले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी भारत देशाने. त्यानंतरचा प्रश्न, भारत सरकारने कोणत्या सामग्रीसाठी भारतीय मानक ब्युरोचे पालन करणे अनिवार्य केले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियम भांडी या सामग्रीसाठी भारतीय मानक ब्युरोचे पालन करणे भारत सरकारने अनिवार्य केले आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे, इटलीमध्ये शॉटगन ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत कांस्यपद कोणी जिंकले आहे? इटलीमध्ये शॉटगन ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक कोणी जिंकले आहे? ऑप्शन आहेत मनू भाकर, सबीरा हरीस, अंजली भागवत, नंदिता दास. मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा.